नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण लेसन नंबर 3 नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नॅचरल प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या लेसन विषयी माहिती पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्र हो, मागील तासिकेमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर याची व्याख्या पाहिलेली आहे आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन हे दोन मुद्दे आपण पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? पहा, अंडर ऑर्डिनरी कंडिशन atmospheric pressure at sea level is about under ordinary condition atmospheric pressure is about 1,01,400 Newton per square meter. आता हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे हे सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला हा जो वातावरणाचा दाब असतो हा सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. हा जो वातावरणीय दाब आहे इट इज कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. वातावरणीय दाब हा बॅरोमीटर या मापक मेजर केला जातो. बॅरोमीटरच्या साह्याने मेजर केला जातो. आता बॅरोमीटर म्हणजे काय तर थोडक्यात त्याला वायू दाब मापक असं म्हटलं जातं. त्याच्या साह्याने वातावरणीय प्रेशर आहे म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे हे या ठिकाणी मोजलं जातं. ॲज वी गो हायर अबोव द सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. जसं समुद्र सपाटीपासून उंच उंच जातो तसं हवा काय होत जाते, डिक्रीज होत जाते. डिक्रीज म्हणजे कमी कमी होत जाते. थोडक्यात आपल्याला इथे एक गंमत पाहिजे आहे. अ लिटल फन. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ of a glass filled completely with water, holding the cardboard firmly in place with one hand. Invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. What do you see? पहा, place a piece of cardboard. कार्डबोर्ड म्हणजे एक पुठ्ठ्याचा एक तुकडा आहे तो साधारणतः घ्यायचा आणि पाण्याने भरलेला हा जो ग्लास आहे त्या ग्लासच्या तोंडावर माउथवर हा कार्डबोर्ड पेपर ठेवायचा आहे. आणि मग काय करायचं तर होल्डिंग द कार्डबोर्ड फर्मली इन प्लेस विथ वन हँड. हा जो कार्डबोर्ड पेपर आहे या कार्डबोर्ड पेपरला पुठ्ठ्याला हाताने आधार द्यायचा आहे आणि इनवर्ड द ग्लास क्विकली आणि आधार देऊन पकडायचा आणि पटकन काय ठिकाणी हा जो ग्लास आहे पाण्याने भरलेला उलटा करायचा आहे. टेक युअर हँड अवे फ्रॉम कार्डबोर्ड. हाताचा जो आधार आहे हा काढून घ्यायचा. आता व्हॉट डू यू सी, काय लक्षात येते या ठिकाणी तुम्हाला काय दिसते ते अनुभवायचं आहे. ऑब्झर्वेशन तुम्ही करायचं आहे. पुढे पाहणार आहोत आपण ग्रेट सायंटिस्ट. इन 1726 द स्वीडिश सायंटिस्ट डॅनियल बर्नौली पुट फोर्थ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. 1726 साली या ठिकाणी हे स्वीडिश शास्त्रज्ञ आहे डॅनियल बर्नौली यांनी काय केलं तर एक महत्वाचं असं एक प्रिन्सिपल मांडलेलं आहे म्हणजे तत्व. प्रिन्सिपल म्हणजे काय तत्व. महत्वाचं असं तत्व मांडलेलं आहे. काय मांडलं त्यांनी तत्व? दॅट द प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस वेन इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस. त्यांनी तत्व असं मांडलं की प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस म्हणजे कमी होतो. दाब, हवेचा दाब जेव्हा कमी होतो त्यावेळेला व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस त्यावेळेला त्याचं व्हेलॉसिटी आहे हे व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. व्हेलॉसिटी मीन्स वेग वाढला हवेचा दाब कमी होतो. वेग वाढला हवेचा दाब कमी होतो. त्याचबरोबर while the pressure of air increases हवेचा दाब हा इन्क्रीज केला when its velocity decreases आणि हवेचा दाब इन्क्रीज केल्यावर वेग आपोआप काय होतो वाढतो. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हवेचा वेग वाढवला तर दाब कमी होतो. या उलट हवेचा वेग कमी केला तर दाब वाढतो. इफ अ बॉडी इज मुव्हिंग थ्रू एअर
द एअर प्रेशर डिक्रीजेस. एअर प्रेशर डिक्रीजेस perpendicular to the direction of the motion. Direction of the motion. And then the air in its surrounding flow rapidly from higher pressure to the lower pressure. पहा विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू जर गतिमान होत असेल, मुव्हिंग थ्रू द एअर, हवेमध्ये एखादी वस्तू जर गतिमान होत असेल तर या एअर प्रेशर, हे एअर प्रेशर काय होणार आहे, या ठिकाणी डिक्रीज होत असणार आहे. हवेमधील दाब हा डिक्रीज होतो. डिक्रीज होतो म्हणजे काय होतो, हवेमधील दाब हा कमी होतो. त्याच्या परपेंडिक्युलर, त्याच्या लंब दिशेला हवेचा दाब या ठिकाणी त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला कमी झालेला दिसून येतो. टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. अँड देन द एअर इन इट्स सराउंडिंग फ्लो रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. आणि हा जो दाब असतो हवेचा साधारणतः, तो आजूबाजूची हवा ही नेहमी जास्त दाबाकडून ही कमी दाबाकडे जोराने काय होऊ लागते, वाहू लागते. हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ही नेहमी हवा काय होत असते, वाहत असते. पहा विद्यार्थी मित्रो, डाउनलोड अ फोटोग्राफ ऑफ डॅनियल बर्नौली फ्रॉम द इंटरनेट. इंटरनेटवरून डॅनियल बर्नौली या सायंटिस्टचा फोटो काय करायचा, डाउनलोड करायचा आहे आणि प्रिंट अँड पेस्ट इट. प्रिंट काढायची आणि तो पेस्ट करायची आहे. व्हॉट कमांड्स डिड यू गिव्ह द कॉम्प्युटर टू डू धिस. हे करत असताना तुम्ही कोणकोणत्या कमांड वापरलेल्या आहेत, संगणकावर कोणकोणत्या कृती केल्या आहेत, ते या ठिकाणी तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. पुढचा आपला महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर ऑब्झर्वेशन, ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व अँड डिस्कस. पाहू, या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावर आधारित चर्चा करायची आहे. पहा, एक प्रयोग आहे इथे. टेक सम वॉटर इन अ प्लॅस्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराइट इन इट. एक साधारणतः टेक सम वॉटर इन प्लॅस्टिक कप. इथं प्लॅस्टिकचा कप आहे. या प्लॅस्टिकच्या कप मध्ये एक काय करायचं आहे, वॉटर फिल करायचं आहे. म्हणजे वॉटर या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये ही स्ट्रॉ आहे, जी शीतपेय पिण्यासाठी आपण स्ट्रॉ वापरतो, ते स्ट्रॉ या ठिकाणी अपराइट पोझिशननी या ठिकाणी काय करायची आहे, उभी करायची आहे. अपराइट पोझिशननी ही काय करायची, स्ट्रॉ पाण्यामध्ये उभी करायची आहे. होल्ड अ सम पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ. आता काय करायचंय पहा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे या स्ट्रॉच्या वरच्या बाजूला तोंडाजवळ या ठिकाणी दुसरी स्ट्रॉ आहे. ही स्ट्रॉ परपेंडिक्युलर म्हणजे काटकोनामध्ये या ठिकाणी काय करायचे, पकडायचे आहे. एक उभी आणि एक आडवी अशी काटकोनामधून या ठिकाणी पकडायची आहे, धरायची आहे. आता हा जो स्ट्रॉचा ब्लो हार्ड थ्रो द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. हा जो आडवा पीस आहे स्ट्रॉचा, या इथून या ठिकाणी या स्ट्रॉला जोरामध्ये फुंकर मारायची. जेव्हा जोरामध्ये आपण फुंकर मारतो तेव्हा ही फुंकर आहे, हवा आहे, इथे हवा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काय होईल, जोरात फुंकर मारल्यावर हवा इथं मोठ्या प्रमाणावर इथून या स्ट्रॉच्या इथून या ठिकाणी हवा निर्माण होईल, जाईल. आणि मग काय होईल, या ग्लास मधील पाणी आहे, हे पाणी या स्ट्रॉ मधून या ठिकाणी इथं आल्यानंतर इथं काय होणार आहे, तर इथे असणाऱ्या हवेचा दाब आहे, हे फुंकर मारल्यामुळे स्ट्रॉ मधून जेव्हा आपण फुंकर मारल्यावर त्याच्या समोर असणारी जी हवा आहे, इथं असणारी हवा आहे, ही हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारा हवेचा दाब आहे हा तो काय होतो, कमी होतो. हवेचा दाब काय होतो, कमी होतो. आणि हवेचा दाब कमी झाल्यामुळे हे जे कारंजे आहेत, इथं निर्माण होणारे जे कारंजे, इथं कारंजे निर्माण झालेले तुम्हाला दिसून येतील. पहा, ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ. ज्यावेळेला आपण या स्ट्रॉ मधून ब्लोईंग करतो म्हणजे साधारणतः फुंकर मारतो,
The air at its open end is pushed away and hence the pressure of the air at the opening goes down. ज्याला आपण फुंकर मारतो त्याला प्रेशर आहे, हे प्रेशर हे काय होतं, हवेचा दाब आहे हा इथून गोज डाऊन म्हणजे हवेचा दाब इथला कमी होत जातो. ऍज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस दॅन द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. इथं काय होणार आहे, हवेचा दाब, इथल्या हवेचा दाब कमी झाल्यामुळे हा इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस दॅन द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हवेचा दाब कमी झाला, स्ट्रॉच्या तोंडाजवळ असणारी जी हवा आहे, या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा काय झालेला आहे, कमी झालेला आहे. तोंडावर असणारा हवेचा दाब हा वातावरणाच्या दाबापेक्षा इथली हवेचा दाब कमी झाल्यामुळे कपामधली, हे जे कपामध्ये किंवा ग्लासमध्ये जे पाणी होतं, हे पाणी हे जास्त दाबाकडून कुठं आलेलं आहे, कमी दाबाकडे वरच्या दिशेने ढकलले जाते. म्हणजेच ऍज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस दॅन द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर वातावरणीय दाबापेक्षा या ठिकाणी स्ट्रॉच्या जवळ असणारा दाब आहे हवेचा तो कमी झालेला आहे. द वॉटर इन द कप इज पुश फ्रॉम वेअर द प्रेशर इज हायर टू वेअर इट इज लोअर दॅट इट इज इन अपवर्ड डायरेक्शन. आणि त्यामुळे ही कपामध्ये असणारे पाणी आहे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वरच्या दिशेने ढकललं जातं आणि पाण्याचा फवारा आहे, हे पाणी फवाऱ्याच्या रूपामध्ये बाहेर पडत असतं. आणि अँड द वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ फाउंटेन. फाउंटेन म्हणजे कारंजे. फाउंटेन मीन्स काय, कारंजे. याला फाउंटेन असं म्हटलं जातं. काय म्हणतात, फाउंटेन मीन्स कारंजे. तर कारंजेच्या रूपामध्ये हे पाणी आहे, हे पाणी बाहेर पडतं. द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटेन. जेवढ्या जोरात आपण या ठिकाणी फुंकर मारतो, ब्लोईंग करतो, तेवढ्या जोरात या ठिकाणी पाण्याचा फवारा उडत असल्याचं दिसून येतं. दिस स्ट्रॉ फाउंटेन वर्क्स ऑन बर्नॉलीज प्रिन्सिपल. हे जे काही स्ट्रॉ मधून निघणारा पाण्याचा फवारा आहे, हा फवारा बर्नॉलीच्या तत्वावर कार्य करत असतो. इथं चित्र दाखवलेलं आहे, आकृती आहे पहा. इफेक्ट ऑफ एअर प्रेशर. ग्लास आहे, या ग्लास मध्ये पाणी भरलेलं आहे, तिथं स्ट्रॉ आहे, हा उभा केलेला आहे. इथून दुसरा स्ट्रॉ काटकोनामध्ये इथं असा आडवा पकडलेला आहे. जेव्हा या ठिकाणी या पाण्यामध्ये हा स्ट्रॉ उभा केल्यावर या ग्लास मधील पाणी या स्ट्रॉ मधून इथं वर येईल. जेव्हा आपण फुंकर मारतो तेव्हा फुंकर मारल्यानंतर इथल्या हवेचा दाब कमी होतो. वातावरणीय दाबापेक्षा इथल्या हवेचा दाब कमी झाल्यामुळे आपण फुंकर मारल्यानंतर हे जे पाणी आहे, हे पाणी काय होतं, हवा साधारणतः ही पाणी आहे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतं आणि मग त्यामुळे इथल्या हवेचा दाब कमी झाल्यामुळे हे पाणी आहे, हे पाणी कारंजेच्या रूपामध्ये बाहेर पडलेलं दिसून येतं. जेवढे जास्त जोरात आपण फुंकर मारू तेवढ्या जास्त जोरात इथं कारंजे निर्माण झालेले दिसून येतात. तर अशी हा जो स्ट्रॉ आहे, ही जे प्रयोग आहे, हा प्रयोग साधारणतः बर्नॉलीचं जे तत्व आहे या तत्वावर कार्य करतो. तर अशा तऱ्हेने आपण आज काय केलेलं आहे, तर हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग आपण इथं इफेक्ट ऑफ एअर प्रेशर हा पाहिलेला आहे. तर हिची आकृती काढायची आहे आणि माहिती लिहायची आहे तुमच्या वहीमध्ये.